सद्गुरुनगर परिसरात शनिवारी रात्री 10:15च्या सुमारास गुंडांनी हातात कोयता नाचवत गोंधळ घातला। सद्गुरुनगर या भागातील काठे अपार्टमेंट या इमारतीवर तसेच एका दुकानावर दगडफेक केली। यात इमारतीतील घराच्या काचा फुटल्या। जुन्या वादातून एका युवकाला मारहाण करण्यासाठी हे गुंड आले होते, मात्र हा युवक न मिळाल्याने या गुंडांनी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी दगडफेक केली। दरम्यान ही माहिती कळताच पोलिसांनी धाव घेत तपास सुरू केला। रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या वादाची कुरापत काढत हे गुंड समीर सय्यद नामक युवकास मारण्यासाठी दुचाकीने संत कबीरनगर परिसरात गेले होते। तेथे हा युवक न मिळाल्याने त्याचा मित्र आव्हाड राहणार सद्गुरुनगर याला शोधत ते सद्गुरुनगरात आले, मात्र तोही न मिळाल्याने या गुंडांनी हातातील कोयते नाचवले तसेच परिसरातील घरांवर दगडफेक केली। दुचाकीवरून जाताना रात्री शतपावली करणाऱ्या येथील रहिवाशांनाही कोयता दाखवत शिवीगाळ केली। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळवत सातपूर पोलीस तपास करत आहेत। दरम्यान या घटनेची माहिती कळाल्याने आमदार सीमाताई हिरे यांनी देखील सद्गुरुनगर येथील काठे निवास इमारत या ठिकाणी भयभीत झालेल्या स्थानिक महिलांना भेट देऊन पाहणी केली। काय प्रकार घडला काल आपल्या बिल्डिंग मध्ये रात्री? काल म्हणजे तसं अचानकच ते आले ना हत्यार वगैरे घेऊन, तर आम्हाला काही कळलंच नाही काय झालं काय नाही। ते डायरेक्ट वरती सेकंड फ्लोअरला गेले आणि तिथे त्यांचा दरवाजा वाजवला, ते तोडला तो दरवाजा। मग त्यांनी काय दरवाजा उघडला नाही, तिथे फक्त दोघी बायकाच होत्या ना, त्या मुलं नव्हते, ते बाहेर गेलेले होते दोघं पण। आणि नंतर खाली पळत आले। खाली पळत आल्यावर आमच्या मामा तिथं बाहेर लागला असतं। किती लोक होते? काय 5-6 जण काहीतरी असतील। ते एकदम पळतच गेले, ते दिसले नाही। मग त्यांनी असे चेहरे बांधलेले होते ना। कोयते वगैरे होते? हो, दोन जणांच्या हातात होते। त्यांनी काचा फोडून टाकले, सगळ्या काचा फोडल्या खिडकीच्या। लोकांना हे केलं। काय ओळखीचं वाटलं कोणी? कोणीच ओळखीचं नाही त्याच्यामध्ये, काही संबंधच नाही। पोलिस किती वेळाने आले? ते 10-15 मिनिटात काहीतरी आले। त्यांना आम्ही नंबर दिला ना, त्या ताई दरवाजा उघडत नव्हत्या, मग त्यांना नंबर दिला, मग त्यांनी कॉल केला, मग त्यांनी त्यांना बाहेर बोलवलं, मग त्यांचं झालं बोलणं। किती होते ते? किती असतील अंदाज? 5-6 जण होते, पण इथं आजूबाजूचे लोक सांगताय 8-10 गाड्या होत्या आणि ते आधीपासून आलेले पण होते, पण आमच्या लक्षात नाही आलं की इथं आजूबाजूलाच थांबलेले होते। त्या गेलेले आहे दोघी सासू सुना, त्यांना पण बोलवलंय ना तिथं। सद्गुरुनगर येथील काठे हाऊस इथे काही समाजकंटकांनी येऊन जवळपास 5 ते 7 जणांनी येऊन त्या पूर्ण बिल्डिंगच्या काचा फोडलेल्या आहेत। त्याचबरोबर कोयते घेऊन ते इथे लोकांमध्ये दहशत माजवण्याचा प्रकार केलेला आहे। खरं तर त्यामुळे आपण बघतोय की सगळ्या नागरिकांमध्ये खूप भीतीचं वातावरण झालं आहे, कारण रात्रीच्या सुमारास काही जण जेवत होते किंवा काही जण झोपलेले होते। अशा परिस्थितीत त्यांनी इथे पूर्ण बिल्डिंगच्या काचा फोडलेल्या आहेत। खरं तर अंतर्गत गटाचं काही वाद असतील, परंतु त्यामुळे सगळ्या या सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागलं। आत्ताच आम्ही इथे आल्यानंतर सगळी पाहणी केली, काचा फोडल्या आहेत, त्याचबरोबर या नागरिकांच्याकडनं सगळं ऐकून घेतलं झालेला प्रकार। त्या नलावडे साहेब जे आपले सातपूरचे पी आहेत, त्यांना तातडीनं आम्ही फोन केला। खरं तर त्यांना तिथे आम्ही बोलवलेलं होतं, जेणेकरून नागरिकांशी संवाद साधता येईल, काय झालं ते समजून घेता येईल। परंतु आज त्यांचं नाईट ड्युटी असल्यामुळे ते आता इथे पोहोचू शकले नाही, परंतु कालच रात्री डिपार्टमेंटचे काही लोक येऊन त्यांनी इथे पाहणी केलेली। आता पोलीस स्टेशनला सुद्धा काही नागरिकांना तिथे बोलवलेलं आहे, सगळी माहिती जाणून घेणार आहे। या माध्यमातून मी असं सांगेल की हे जे कोणी समाजकंटक असेल त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, कारण ह्या लोकांमुळे सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण त्रासाला सामोरं जावं लागतंय। काही ज्येष्ठ नागरिक आहेत, वृद्ध आहेत, अशा लोकांना। नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर।